रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव विशाल युवा फाउंडेशन तळेगाव यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे शनिवार 20 सप्टेंबर 2025 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय उज्ज्वल कुमार चव्हाण, माजी IRS ॲडव्होकेट मुंबई उच्च न्यायालय यांनी भूषवले। प्रमुख उपस्थितीत प्रदीपदादा देशमुख, रवींद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिल्लोड, अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग जळगाव, कुणाल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक चाळीसगाव, माजी प्राचार्य SR जाधव तसेच शाळेचे पर्यवेक्षक NV देशमुख उपस्थित होते। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकास, शिस्त, वेळेचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर याचं महत्त्व पटवून दिलं। स्पर्धा परीक्षा हा केवळ करिअरचा मार्ग नसून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचं साधन असल्याचं त्यांनी सांगितलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भीती बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे असा सल्ला त्यांनी दिला। अध्यक्षीय मनोगतात उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी तरुणांना योग्य संगतीत राहून मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि अखंड मेहनतीने ती पूर्ण करण्याचा सल्ला दिला। योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास यशाचा मार्ग खुला होतो असं ते म्हणाले। त्यांनी युवकांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचं आवाहन करताना बुद्धांच्या पंचशील, संत आणि वारकऱ्यांनी सांगितलेला मार्ग आचरणात आणण्याचा सल्ला दिला। सोहळ्यात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी तसेच शासकीय सेवेत रुजू झालेले तरुण यांचा सत्कार भारतीय संविधानाची प्रत आणि गौरवचिन्ह देऊन करण्यात आला। हा कार्यक्रम खानदेशी अधिकारी मंडळ, मिशन IAS जळगाव, तळेगाव युवा फाउंडेशन, माध्यमिक विद्यालय तळेगाव तसेच तुषार देशमुख, तात्या ओरे, प्रवीण पवार, प्राध्यापक किरण पाटील यांच्या सौजन्याने संपन्न झाला। प्रास्ताविक अनिल पगारे यांनी केलं। सूत्रसंचालन आदिती किरण सानप यांनी केलं तर आभार प्रदर्शन योगेश गोरे यांनी मानले। या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, गावातील युवक, पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेचे इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.